येऊ का तुम्हाला पाठवेल. नवीन वर्षानिमित्त आजपासून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी बरीच भाविकांची गर्दी होत असते. म्हणून आपण आज 30/12/2023 रोजी सकाळी 8 वाजेपासून 2/1/2024 रोजी रात्री 23 वाजेपर्यंत मनमाड नगर रोडवर लक्ष्मीनगर टी पॉईंट ते पिंपळवाडी चौक हा नो व्हेकल झोन केलेला आहे. तसेच 1 नंबर गेट ते सिनियर सिटीजन दर्शन गेट ते 16 गुंठे ते द्वारकामाई ते 4 नंबर गेट ते पर्यटन चौकी हा मंदिराचा पूर्ण परिसर नो व्हेकल झोन केलेला आहे. तसेच 4 नंबर गेट ते कानिपनाथ चौक ही गल्ली देखील नो व्हेकल झोन केलेला आहे. त्याचप्रमाणे साईबाबा प्रसादालयाची जी मुख्य दरवाजा आहे त्या बाजूची लेन पोलीस स्टेशनपासून भोजनालयाचं एक्झिट गेटपर्यंत नो व्हेकल झोन केलेला आहे. सांगू इच्छिता आपण शिर्डीतील ॲपेरिक्षा चालकांना मोटरसायकल चालकांना जे मोटरसायकल चालक ॲपेरिक्षा चालक असतील त्यांनी या परिसरात येऊ नये. इकडे आले तर त्यांच्यावर कारवाई होईल. आणि भाविकांना कुठं ज्या परिसरात आपण मनाई केलेली नाही त्या परिसरात रस्त्यावर न थांबता पार्किंगचा वापर करून रस्ता मोकळा ठेवायचा आहे. भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी शिर्डीकरांनी घ्यायची आहे. तसंच सर्व वाहन चालकांनी देखील घ्यायची आहे अशी मी आपल्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो. नगर मनमाडवर सगळ्यात जास्त रहदारी ही ट्रॅव्हल्स असतात किंवा शनी शिंगणापूर चालणाऱ्या गाड्या किंवा ॲपेरिक्षा असतात. यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे? हे वाहनं जर या रस्त्यावर मिळून आले तर त्यांच्यावर जर परमिट नसेल तर अवैध प्रवासी वाहतूकची कारवाई होईल, नाहीतर टप्पा वाहतूकची कारवाई होईल. त्यांना या भागात त्यांनाही आपण पिंपळवाडी चौकापासून पुढे कुठलेही हेवी व्हेकल येऊ देणार नाही आहे. फक्त भक्तांच्या गाड्या ज्या नगरकडनं मनमाडकडे जाणाऱ्या आहेत, सरकारी वाहनं, एसट्या आणि भक्तांच्या गाड्या आणि छोटे वाहनं हे फक्त अलाउड केलेले आहेत. जी अवजड वाहतूक आहे ती निमगाव बायपासवरून आपण पूर्वीच डायव्हर्ट केलेली आहे. आणि जे शिर्डीत येणारे आहेत अत्यावश्यक सेवेचे वाहनं हेवी ते सुद्धा आपण रिंग रोडने लक्ष्मीनगर टी पॉईंटवरून रिंग रोडने RBL चौकात बाहेर काढलेले आहेत. जे ॲपेरिक्षा चालक आहेत त्यांना कुठं थांबा देण्यात आलेला आहे? ॲपेरिक्षा चालकांना स्पेसिफिक थांबा दिलेला नाही, परंतु त्यांनी मुख्य रस्त्यावर कुठं अडचण होणार नाही आणि कुठं थांबणार नाहीत याची त्यांनी दक्षता घ्यायची. मी जाऊ